हाय स्टुडंट्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादाच्या उदयाची 4 कारणं बघितली. ब्रिटिशांनी केलेला साम्राज्य विस्तार, सामाजिक सुधारणा चळवळी, ब्रिटिशांनी केलेल्या भौतिक सुधारणा आणि आधुनिक शिक्षणाचा परिणाम. यानंतर आपण पुढचं कारण घेतोय ते म्हणजे ब्रिटिशांनी भारताची केलेली आर्थिक पिळवणूक. ब्रिटिशांनी भारतावरती आपला अंमल प्रस्थापित केला आणि अगदी पद्धतशीरपणे भारताचे आर्थिक शोषण करण्यास त्यांनी प्रारंभ केला. भारत हस्त उद्योगामध्ये जगप्रसिद्ध होता. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि इंग्लंडमधली कारखानदारी विकसित करण्यासाठी इंग्रजांनी भारताचा जगप्रसिद्ध हस्तउद्योग नष्ट करून टाकला. हिंदी कारागिरांना कठोर शिक्षा देण्यास प्रारंभ केला. एवढंच करून ते थांबले नाहीत, भारतीय उद्योगधंद्यांवरती जबर कर बसविले. हा देश केवळ कच्चा माल पुरविणारी एक वसाहत आणि इंग्रजांचा पक्का माल खरेदी करणारी हुकमी बाजारपेठ म्हणूनच राहिला. अर्थात दोन्ही प्रकारच्या मालाचे दरभाव हे केवळ इंग्रज ठरवित असत आणि हे ठरवलेले दरभाव हा इंग्रजांच्या फायद्याचाच होता आणि यामधून इंग्रजांनी भारतीयांची आर्थिक पिळवणूक केली. इंग्रजांनी भारतीयांचा व्यापार बुडविला. इंग्रज व्यापाऱ्यांना फायदेशीर ठरेल असेच धोरण राबवित असे. शासकीय नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा इंग्रज पक्षपातीपणा करतानाच दिसतात. इंग्रजी शिपायाला 775 रुपये वेतन आणि भारतीय शिपायाला 100 रुपये वेतन. चहा, नीळ याचे मोठमोठे मळे, या मळ्यांचे मालक इंग्रज आणि इथले भूमिपुत्र मात्र या मळेवाल्यांकडे मजूर म्हणून काम करत असत. या मजुरांच्या बद्दल इंग्रजांचं अत्यंत क्रूरपणाचं धोरण होतं. भारताचे चाललेले आर्थिक शोषण हे शास्त्रशुद्धपणे समाजापुढे मांडण्याचे काम दादाभाई नौरोजी यांनी केले. 1885 मध्ये ते इंग्लंडला गेले. इंग्लंडमधील शासन व्यवस्था, व्यापार, अर्थव्यवस्था याचा सखोल असा त्यांनी अभ्यास केला आणि अभ्यासाअंती त्यांनी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामधून त्यांनी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडला. त्यालाच आपण इकॉनॉमिक ड्रेन थिअरी असं म्हणतो. आपल्या ग्रंथामध्ये स्पष्ट करताना त्यांनी म्हटले आहे की भारतावर अनेक परकीयांनी आक्रमणे केली, पण या परकीयांनी भारतातला पैसा भारतामध्येच खर्च केला, तो पैसा देशाबाहेर नेला नाही. इंग्रजांनी मात्र भारताची आर्थिक लूट केली आणि तो पैसा ते स्वतःच्या देशात म्हणजे इंग्लंडला घेऊन गेले. म्हणजे त्यांची ही समृद्धी ही भारताच्या शोषणावर आधारलेली होती. इसवी सन 1871 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी इंग्लंडच्या वित्त आयोगासमोर सुद्धा साक्ष दिली. सरकारच्या दुष्काळ आयोगाला त्यांनी लेखी निवेदनं पाठवली. आणखी एका आयोगासमोर सुद्धा त्यांनी साक्ष दिलेली होती आणि यामधून इंग्रज भारताचे कशा पद्धतीने शोषण करीत आहेत हे त्यांनी मांडलेले होते. इंग्रजांनी अखंडपणे आणि कित्येक वर्ष भारताचं शोषण केलं. यामधून जनतेच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि या असंतोषाचाच परिणाम म्हणजे लोकांच्या मनामध्ये, जनतेच्या मनामध्ये राष्ट्रवादाची भावना वाढीस लागण्यास प्रारंभ झालेला होता. यानंतर पुढचं कारण आपण असं घेतो, राष्ट्रीय साहित्य आणि साहित्यिक. वृत्तपत्रांनी कशा पद्धतीचं योगदान दिलं आपण हे मागं पाहिलेलं आहे. आज साहित्यिकांनी निर्माण केलेलं साहित्य हे कशा पद्धतीनं राष्ट्रवादाच्या उदयासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावितात हे आपल्याला पाहायचं आहे. अनेक साहित्यिकांनी आपल्या लिखाणातून जनजागृतीचे मौलिक कार्य केलं. त्यांचे हे लिखाण
तमाम भारतीयांना प्रेरणा देणारच ठरलेलं आहे. म्हणून याला राष्ट्रीय साहित्यसुद्धा म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मराठीमध्ये लोकहितवादी विष्णुशास्त्री चिपळूणकर, बंगालीमध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी, मायकेल मधुसूदन दत्त, दीनबंधू मित्र, रवींद्रनाथ टागोर, हिंदीमध्ये भारतेंदू हरिश्चंद्र, तमिळमध्ये सुब्रमण्यम भारती या सर्व लेखकांनी आपापली मातृभाषा लोकप्रिय आणि प्रागतिक बनविली. मातृविषयीचा त्यांचा अभिमान राष्ट्रवादाला प्रेरक आणि उपयुक्त असा ठरतो. याचे एक उत्तम आणि तेजस्वी उदाहरण म्हणजे बंकिमचंद्र चॅटर्जी यांची आनंदमठ ही कादंबरी आणि त्यातील वंदे मातरम हे प्रेरणादायी गीत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण स्वातंत्र्य सेनानींचं हे घोषगीत प्रेरणास्तोत्र बनले. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनीही आपल्या निबंध मालिकेतून मराठीला तसेच मराठी भाषेला तेजस्वी स्वरूप मिळवून दिले. इंग्रजी भाषेतील अनेक विचारप्रवर्तक ग्रंथांची भारतीय भाषांमध्ये भाषांतरे झाली. हे ग्रंथसुद्धा भारतीयांच्या वाचनामध्ये आले. त्यामध्ये मॅक्स म्युलर, विल्यम जोन्स, रॉय विल्यम्स इत्यादी पाश्चात्य विद्वानांनी प्राचीन भारताचे संशोधन आणि लिखाण करून भारताचा समृद्ध भूतकाळ जगासमोर मांडला. त्यामुळे भारतीयांना आपला गौरवशाली प्राचीन संस्कृतीची ओळख झाली आणि एकूणच अशा साहित्यामधून जनजागृती आणि वैचारिक क्रांती जी राष्ट्रवादाला उपयुक्त निश्चितच ठरलेली होती. यानंतर आपण पुढचं कारण असं घेतो, क्रांतिकारकांचे कार्य. परकीय ब्रिटिश सत्तेविरुद्ध सुरुवातीपासूनच वेगवेगळे उठाव झालेले होते. या सर्व उठावांच्या मध्ये राष्ट्रीय वृत्ती नसेलही पण अन्यायाविरुद्ध लढण्याची भारतीयांमधील क्रांतिकारक प्रवृत्ती मात्र निश्चित दिसते. त्याच्यामध्ये मग बंगालमधील संथाळ उठाव असेल, मुंबई प्रांतातील रामोशी, भिल्ल, कोळी यासारखे उठाव असतील. मुंबई प्रांतामधील वासुदेव बळवंत फडके यांनी तर राष्ट्रीय वृत्तीचा क्रांतिकारक प्रयत्नच केलेला होता. 1857चा उठाव तर स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या देशभक्ताचं हे पहिलं स्वातंत्र्ययुद्ध म्हणावं लागेल. अर्थात इंग्रजांनी हे सर्व उठाव मोडून काढले. क्रांतिकारकांना अपयश आले हे खरं आहे, पण त्यामुळे परकीय जुलमी ब्रिटिश राजवटीच्या विरुद्ध भारतीयांच्या मनामधला असंतोष, चीड मात्र व्यक्त झाली आणि ही चीड राष्ट्रवादाच्या उदयासाठी निश्चितच उपयुक्त होते. यानंतर 1876 ते 1880 या कालखंडामध्ये व्हॉइसरॉय लिटन हा होता. त्याचा हा कार्यकाल म्हणजे अन्यायी दडपशाहीचा जुलमी असा राजवट असणारा कालखंड होता. जेव्हा हिंदुस्थानामध्ये राजकीय जागृती निर्माण होऊ लागलेली होती तेव्हा हा प्रतिगामी अधिकारी सत्तेवर आला. त्याचे अनेक निर्णय हे जनतेमध्ये असंतोष निर्माण करणारे असे त्याचे हे निर्णय होते. संसदेने इंग्लंडच्या राणीला हिंदुस्थानची सम्राज्ञी म्हणून घोषित केले. तेव्हा लिटनने त्यानिमित्त 1877 दिल्लीला भव्य दरबार भरविला. देशातील सर्व राजे रजवाडे यांना पाचारण केले. या दरबारासाठी त्यानं प्रचंड खर्चसुद्धा केलेला होता. याचवेळी दक्षिण भारतामध्ये मात्र खूप मोठा दुष्काळ पडलेला होता. यात लाखो लोक मरण पावले होते. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड संतप्त अशा भावना निर्माण झालेल्या होत्या. वृत्तपत्रांनी तर लॉर्ड लिटनवरती कठोर अशा टीका केल्या. याचे परिणाम म्हणजे पुढील काळामध्ये लॉर्ड लिटन याने 1878 प्रेस ॲक्ट पास केला आणि वृत्तपत्रांच्यावरती कडक निर्बंध प्रस्थापित केले. पुढं जाऊन आर्म्स ॲक्ट म्हणजे हिंदी लोकांनी शस्त्र बाळगायची नाहीत. यानंतर कायदा भंग करणाऱ्यांना कठोर अशा सक्त मजुरीच्या सामोरं धाडण्यापर्यंत तो तरतूद त्याने केली होती. या कायद्यापासून मात्र युरोपियनांना त्याने सवलत दिलेली होती. म्हणजे पक्षपातीपणाचा एक जुलूमच म्हणावा लागेल. लिटनचं परराष्ट्रीय धोरणसुद्धा अगदी चुकीचं, खर्चिक आणि अनेक संकट ओढवून देणारं असं होतं.
त्यानं अफगाणिस्तानाविरुद्ध आक्रमण करून युद्ध सुरू केलं. हजारो हिंदी सैनिक याच्यामध्ये मारले गेले. भारताचा प्रचंड पैसा खर्च झाला. 1878 साली त्याने निर्णय घेतला की इंग्लंडमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील आयात कर रद्द केला. त्याचे भारतीय उद्योगधंद्यांवरती खूप वाईट परिणाम झाले. हा निर्णय म्हणजे भारताची आर्थिक पिळवणूकच होती. लिटनचे हे सर्व निर्णय म्हणजे दडपशाहीचे, अन्यायी, प्रतिगामी धोरण होते. त्यामुळे जनतेतील असंतोष आणि राष्ट्रवाद हा वाढीस लागला. म्हणून सुरेंद्रनाथ बॅनर्जी म्हणतात, लॉर्ड लिटनची राजवट एका अर्थाने वरदानच ठरली. त्यांच्या धोरणामुळेच भारतीय जनता जागृत झाली आणि राष्ट्रीय आंदोलनामध्ये ती उतरली.